प्रसंग लेखन. मित्रांनो, प्रसंग लेखन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात, एक प्रसंग आणि दुसरं लेखन. लेखन तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या विषयांवर केलेलंच आहे आजपर्यंत. परंतु आता प्रसंगाचे लेखन करायचे आहे आणि ते कसे करायचे आहे तेच तर पाहायचं आहे आता आपल्याला. बघा, आपण सुरुवातीला जी काही क्षणचित्रे पाहिली ती क्षणचित्रे आहेत सहलीच्या प्रसंगाची, आणि त्या प्रसंगात सहभागी असलेल्या एका मुलाने त्या प्रसंगाचं वर्णन कसं केलं आहे ते एकदा आपण नमुना म्हणून पाहून घेऊ. परंतु ते पाहण्याआधी आपण जी काही क्षणचित्रे पाहिली आहेत त्या क्षणचित्रांवर आधारित एक छोटीशी कृती करू आणि त्यानंतर प्रसंग लेखनासाठी आवश्यक आणि अपेक्षित गोष्टी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकू. तर चला, सुरुवातीला आपण एक छोटीशी कृती करू. बघा, आता ती कृती तुमच्या समोर आहे. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. हा प्रसंग पाहून तुमच्या मनात पुढीलपैकी कोणती भावना निर्माण झाली? आनंद, दुःख, समाधान की आश्चर्य? 2. या प्रसंगात तुम्हाला काय आवडले? 3. या प्रसंगात तुम्हाला काय आवडले नाही? 4. पाहिलेल्या प्रसंगाचे चित्रदर्शी वर्णन करा. मित्रांनो, चित्रदर्शी वर्णन म्हणजे काय? चित्रदर्शी वर्णन म्हणजे तुम्ही जे काय अनुभवलेलं असेल किंवा तुम्ही जे काय पाहिलेलं असेल ते जसंच्या तसं शब्दबद्ध करणे. म्हणजे तुम्ही जे काय लिहिलेलं आहे तुमचं लेखन वाचल्यानंतर वाचणाऱ्यांच्या डोळ्यासमोर तुमचा अनुभव किंवा तुम्ही पाहिलेला प्रसंग जसाच्या तसा हुबेहूब उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं चित्रदर्शी वर्णन. ठीक आहे, आता दिलेली कृती तर तुम्ही पूर्ण करणारच आहात. आता आपण पाहणार आहोत त्या सहलीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका मुलाने त्या प्रसंगाचं वर्णन कसं केलं आहे त्याचा एक नमुना आता आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रसंग लेखनासाठी आवश्यक आणि अपेक्षित गोष्टी कोणत्या आहेत त्याच्यावर एक नजर टाकणार आहोत. चला तर मग आपण बघूया प्रसंग लेखन या प्रकाराचा एक नमुना. शीर्षक आहे आमची परिसर सहल. कुठे जावे, कसे जावे, सोबत कोणत्या वस्तू घ्याव्यात, प्रवासाचा मार्ग कसा असणार आहे, तेथे जाऊन काय पाहावे, कोणते कार्यक्रम घ्यावे, अशा अनेक प्रश्नांवर 2-3दा शिक्षकांशी चर्चा झाल्यावर निघण्याचा दिवस आणि वेळ ठरला आणि आम्हा मित्रांमध्ये उत्साह ओसंडून वाहू लागला. मोकळ्या रानात मोकळ्या मनाने निसर्गाच्या कुशीत जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर आनंदाची हिरवळ नाचत होती. अखेर सहलीला जाण्याचा तो दिवस उजाडला. सकाळी लवकर जाग आली. लगबग करत सर्व तयारी केली. सहलीला जाण्यासाठी खास नवीन बॅग घेतली होती, ती व्यवस्थित भरून ठेवली. सोबत घ्यावयाच्या सर्व वस्तू बॅगेत ठेवल्याची पुन्हा पुन्हा खात्री केली. तयारी करून बराच वेळ झाला. घड्याळाचे काटे सरसर पुढे सरकावे असे सारखे वाटत होते, पण ते आपल्या हाती नसल्याची जाणीव होऊन घरातून अंगणात, अंगणातून घरात अशा विनाकारण चक्रा मारू लागलो. तेवढ्यात शेजारचा श्याम येताना दिसला. मग मीही घरात गेलो आणि बॅग खांद्याला अडकवून तो पोहोचण्याआधीच रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघे शाळेत पोहोचलो तेव्हा बरेच जण आमच्या आधीच शाळेच्या मैदानावर पोहोचलेले दिसले. खरे तर सहलीला जाणे हा सर्वांसाठीच एक आनंददायी अनुभव असतो. थोड्याच वेळात शिक्षकांच्या सूचनेनंतर आमच्या सर्वांचा गटागटाने पायी प्रवास सुरू झाला. मुख्य रस्ता ओलांडून निवांत असलेल्या पायवाटेला आमचे पाय भिडले तेव्हा निसर्गाच्या कुशीत शिरल्याचा आनंद वाटला. ना गर्दी, ना गोंगाट, ना कोलाहल, ना कुठलाच कर्कश आवाज होता तो फक्त उत्साही मुलांच्या गडबड, गोंधळ आणि मुक्तपणे बोलण्याचा. आजूबाजूला हिरवीगार मुलायम गवताची चादर पांघरून शांत बसलेल्या छोट्या टेकड्या, जवळपास कमरे इतकी वाढलेली हिरवी हिरवी पिके, कुठे शेतात काम करणारी माणसे तर कुठे रानात चरणारी गुरे वासरे. त्या रानात एका जागेवर तर मुक्तपणे हुंदडणारी बकऱ्यांची पिले तर पकडापकडीचा खेळ खेळत असल्यासारखी इकडे तिकडे पळत होती. अर्धा मुर्धा पायी प्रवास केल्यानंतर विसावा म्हणून सर्वजण एका मोकळ्या जागेत बुटक्याच्या टेकाडावर थांबले. थोडासा दम जिरल्यावर सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या उघडून अनेकांनी घसे ओले केले. भरून आलेल्या पांढरट काळ्या आभाळाने डोक्यावर सावली धरली होती. इतक्यात 2 फुलपाखरे हवेवर तरंगत येताना दिसली आणि एकमेकांना सूचना करत सर्वांनी आपापले मोबाईल कॅमेरे सज्ज केले. त्यांचा पळण्याचा वेग इतका होता की अनेकांच्या क्लिकमध्ये तर ते सापडलेच नाही.
त्या हिरव्या हिरवाळीवर काही वेळ मस्त गेला आणि सर्वांनी पुन्हा पुढील प्रवासासाठी आपले पाय सज्ज केले. आणखी काही अंतर पार केल्यावर एका मोठ्या धरणाचा बांध दिसू लागला. जसजसे धरण जवळ येऊ लागले तसतसे ते जलाशय आमची नजर पकडून ठेवू लागले. जेव्हा आम्ही सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पोहोचलो तेव्हा डोळ्याचे पारणे फिटले. सांडव्यातील त्या सिमेंटच्या विस्तीर्ण बांधावरून खळखळ वाहणारे घोट्यागुडिया इतके पाणी पाहून प्रथम त्या पाण्यातून चालत जाण्याची भीती वाटली, पण शिक्षक पुढे होऊन चालू लागले आणि आमची भीती कमी झाली. त्या पाण्यातून चालत अंगावर पाणी उडवत पाण्यात उड्या मारत ते क्षण काही जण आपापल्या कॅमेऱ्यांमध्ये साठवून ठेवत होते. धरणाच्या पाण्यावर उठणाऱ्या त्या छोट्याशा लाटांपेक्षाही मनात उठणाऱ्या आनंदाच्या लाटा जास्त मोहक वाटत होत्या. अशा ठिकाणी एकट्याने जाऊन घेतलेल्या अनुभवापेक्षा सहलीतील सामूहिक आनंद वेगळाच असतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण जो प्रसंग लेखनाचा एक नमुना पाहिला त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की प्रसंग लेखनामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात. प्रसंग लेखन हा निबंध लेखनाचाच एक प्रकार आहे आणि निबंध लेखनाचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत, जसे आत्मकथन, वैचारिक लेखन, कल्पना विस्तार, अनुभव लेखन. यापैकी काही प्रकार आपण हाताळलेले सुद्धा आहेत. मग निबंध लेखनाच्या बाबतीत आपण पुन्हा एकदा एक दृष्टिक्षेप टाकून घेऊ की कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्यानंतर पुन्हा प्रसंग लेखनाकडे जाऊ. ठीक आहे, आपल्याला माहितीच आहे निबंध लेखन म्हणजे विचारांची केलेली मुद्देसूद मांडणी. मित्रांनो, एखाद्या विषयाशी संबंधित आपल्या डोक्यात अनेक विचार निर्माण होत असतात, अनेक कल्पना जन्म घेत असतात. आपल्या मनातले विचार, कल्पना, भावना, आपल्याला आलेले अनुभव प्रभावीपणे शब्दबद्ध करता येणे म्हणजे शब्दांमध्ये मांडता येणे हा आपल्या भाषिक विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि आपल्या निबंध लेखनातून आपले विचार, कल्पना, भावना आणि झालंच तर आपला स्वभाव सुद्धा दिसत असतो. मित्रांनो, आपल्याला चांगला आणि प्रभावी निबंध लिहिता यावा यासाठी आपण स्वतःत काही क्षमता निर्माण करून घेत असतो आणि निर्माण केलेल्या क्षमता अधिकाधिक विकसित होत जाव्यात यासाठी सातत्याने सरावही करत असतो. तर त्यासाठी आवश्यक असलेल्या काही क्षमता कोणत्या आहेत त्यावर एक आपण दृष्टिक्षेप टाकू, नजर टाकू. तर प्रभावी आणि चांगला निबंध लिहिता यावा यासाठी हे करा. 1. प्रभावी भाषा वापरण्याचा सराव करा. 2. शब्दसंपत्ती वाढवा. 3. वाचन भरपूर करा. 4. बहुश्रुतता जोपासा. बहुश्रुतता म्हणजे खूप ऐकणे, ऐकत राहणे. 5. निरीक्षण करण्याची योग्य सवय लावा. 6. कल्पना योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. 7. भावना शब्दरूपात व्यक्त करण्याचा सराव करा. 8. दिलेल्या विषयावर चिंतन करण्याची सवय करा. आणि 9. चिकित्सक विचार म्हणजे आपल्या विचारांची चिकित्सा करण्याची सवय करा. बघा, निबंध म्हटलं की लेखन आहे आणि लेखन म्हटलं की लेखन कला आहे आणि लेखन कला म्हटलं की लेखन कलेची काही वैशिष्ट्ये असतात. मग लेखन कलेची जी वैशिष्ट्ये असतात त्यापैकी काही वैशिष्ट्ये म्हणजे कल्पकता, तर्कसंगती, आपल्या विचारांची सुसंगत आणि सूत्रबद्ध मांडणी. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, आपण निबंध लिहितो म्हणजे नेमके काय करतो? आपण निबंध लिहितो म्हणजे आपण आपले विचार व भावना यांना शब्दबद्ध करतो. त्यासाठी आपण आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, अनुभव वापरतो. त्यासाठी आपले विचार इतरांच्या मनाला भिडतील असे मांडता आले पाहिजे. आपल्या मनातले विचार आपण नीटपणे मांडू शकतो का यावरून आपल्या लेखन कौशल्याचा विकास कळत असतो. त्यासाठी आपण आपले वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, कल्पना, भावना आणि अनुभव शब्दात मांडण्याचा सतत सराव केला पाहिजे. सरावाने आपले लेखन प्रभावी होऊ शकते. ठीक आहे, तर पुन्हा एकदा आपण प्रसंग लेखनाकडे वळू. आणि प्रसंग लेखनात एखादी घटना, एखादी समस्या, एखादा प्रसंग, एखादा विचार, आपण पाहिलेले, अनुभवलेले असे जे काही असते त्याविषयी आपण काही सांगू इच्छित असू तर ते आपण शब्दांमध्ये असे लिहा की आपल्या विचारांना आणि भावनांना संवेदनशीलतेची जोड असेल. त्यामुळे आपले शब्द वाचकाच्या मनाला भिडतील आणि आपण मांडलेला प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहील. त्यासाठी प्रसंग लेखन करताना काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात
आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो असतो आपल्याला जो काही विषय दिलेला असतो तो प्रसंग, ती घटना याविषयी आपल्याला स्पष्ट कल्पना असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या प्रसंगातील किंवा त्या घटनेतील बारकावे, आपण केलेले सूक्ष्म निरीक्षण आपल्याला शब्दात मांडता आले पाहिजे. तो प्रसंग किंवा ती घटना पाहून आपल्या मनात ज्या काही भावना निर्माण झाल्या त्या भावनासुद्धा आपल्याला संवेदनशीलतेने शब्दबद्ध करता आल्या पाहिजे. म्हणजे आपल्या भावनांची अभिव्यक्ती आपल्याला संवेदनशीलतेने करता आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, प्रसंग लेखन या निबंध प्रकाराविषयी आपण जी काही माहिती मिळवली त्या माहितीचा उपयोग करून आता आपण काही सराव करणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्याय करणार आहोत. तर ठीक आहे, सरावासाठी आता तुमच्या समोर ही कृती आहे. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. हा सराव पूर्ण झाला की त्यानंतर आपण स्वाध्याय करणार आहोत. ठीक आहे, आणि आता स्वाध्याय करण्यासाठी आता तुमच्या समोर हा कृतींचा संच आहे. सूचनांप्रमाणे कृती करा. आपला स्वाध्याय पूर्ण करा. मित्रांनो, मला खात्री आहे जितका आपण अधिकाधिक सराव करू तितके आपले लेखन उत्तम आणि प्रभावी होईल. धन्यवाद.